तर नमस्कार सर्वांना, जय शिवराय। बघा, सध्या महाराष्ट्रामध्ये दोन नावाची चर्चा भरपूर आहे। एक पहिलं नाव बाळासाहेब आंबेडकरांचं, वंचितमुळे ते सध्या महाविकास आघाडीचा भाग होत आहेत की होणार नाही, यावरून जास्त वंचितचं पण नाव सध्या महाराष्ट्रामध्ये चालू आहे। त्यानंतर दुसरं नाव आहे ते म्हणजे मनोज जरांगे साहेब, मराठा आंदोलनाचे जनक म्हणजेच मनोज जरांगे पाटील। ह्या दोघांची चर्चा पूर्ण उभ्या महाराष्ट्रामध्ये चालू आहे। चांगल्या गोष्टीनं असेल किंवा आपल्या हट्टापायी असेल, पण ह्या दोन्ही गोष्टी सध्या महाराष्ट्रामध्ये प्रामुख्याने चालू आहेत। आणि यामध्ये आता बघा, जी पहिली चूक फडणवीसांनी केली होती ती चूक त्यांना किती भोवली सर्वांना पूर्ण महाराष्ट्राला माहित आहे। पहिली चूक काय होती? आंदोलक जे होते सराटी अंतरवाली या ठिकाणी, त्या ठिकाणी ज्यांनी हल्ला पहिल्या वेळेस केला होता, ते पहिली चूक होती। ते चूक इथपर्यंत येऊन ठेपली की पूर्ण महाराष्ट्रामधील 5 ते 6 कोटी मराठा पेटून उठला होता। आणि ज्या आपल्या काही मागण्या आहेत त्या मागण्या पूर्ण करायला तो उफाळून उठला आणि त्या मागण्या पूर्ण करूनही घेतल्या। आता एवढं सगळं मॅटर फक्त एका लाठी चार्जमुळं एवढं गाडलं होतं आणि वाजलं होतं। वाजत थोडं मॅटर वाढलं आणि पूर्ण महाराष्ट्र एक झाला आणि ते पूर्ण महाराष्ट्रानं बघितलेलं आहे, देशानं बघितलेलं आहे पूर्ण, की जरांगे पाटलांना सरकारच्या नाकात दम कसा केला होता। आणि तेच पुनरावृत्ती फडणवीसांनी सध्या केली की काय, याविषयी बघा वारंवार जरांगे पाटील म्हणतात शासनाकडे अजून वेळ आहे, शासनानं सुधारावं। बघा, जे सेकंड स्टेप आहे फडणवीसांची, ते त्यांचं राजकीय अस्तित्व पूर्णपणे निस्तेनाबूत करू शकतं, असं लोकांचं म्हणणं आहे, मराठा आंदोलकांचं म्हणणं आहे। तो मित्रांनो, मॅटर काय समजून घ्या। ज्या वेळेस जरांगे पाटील परत उपोषणाला बसले आणि त्यांनी मागणी केली की लवकरात लवकर हा GR काढा, आम्हाला 10% आरक्षण नको, आम्हाला सर्वांना कुणबीमधून आरक्षण द्या, सगळे सोयरे हा अंमलामध्ये आणा। आणि त्यावरती त्यावेळेसच एक 2 ते 3 लोक यांच्या विरोधामध्ये उठले, सहकारी म्हणवणारे। पहिला आहे बारसकर, दुसरा आहे वायकर आणि तिसरा आहे ते वानखेडेबाई। हे तिघ यांच्या विरोधामध्ये उठले। ह्या तिघांनी एवढं चाव 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 केलं, यामध्ये परत सुधावर्ते वकील ह्या चौघाच्या त्रासाला कंटाळून आणि परत जरांगे पाटलांना संशयाला किंवा ते आरोप केला फडणवीसावरती की फडणवीस मला संपवायच्या विचारामध्ये आहेत, विष देवीन सलाईनमधून ते गंभीर आरोप केले आणि ते सागर बंगल्यावरती शिवीगाळ करत गेले। ठीक आहे, असं आपण मीडियातनं बघितलेलं आहे आतापर्यंत। आणि ज्या वेळेस ते शिवीगाळ करत किंवा काही अपशब्द बोलत ते निघाले होते, पण त्यांनी भाबेरीमध्ये मुक्काम केला आणि ते परत आपल्या आंदोलन स्थळी आले। ते गेले काय आले काय हे सर्व महाराष्ट्रानं बघितलेलं आहे। आता याच्या पुढला विषय कुठला होता, तर ज्या वेळेस फडणवीसावरती जातीविषयक किंवा वैयक्तिक टिप्पणी केल्यानंतर हा मुद्दा अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये हा मुद्दा मांडला। अर्थसंकल्प वेगळा राहिला, पण या ठिकाणी हाच मुद्दा गाजला आणि त्यावरती यांनी मागणी केली की जरांगे विषयी SIT स्थापन करा आणि तो तपास जरांगे पाटलाचा होणार। पण या ठिकाणी काही प्रश्न असे लोकांना पडले। ते प्रश्न काय, एवढे पैसे एवढे घोटाळे करून त्यावरती तुम्ही कुठली ED लावत नाही, त्याला तुम्ही याला SIT लावत नाही। महाराष्ट्रामधील एक्झामचे पेपर फुटले, तलाठी पेपर, फॉरेस्ट पेपर फुटले, तुम्ही यांची SIT लावत नाही। त्या लोकांवरती हल्ला का झाला, तुम्ही याची SIT लावत नाही। तुम्ही कोणत्याही SIT न लावता तुम्ही जरांगेवरती SIT लावताय। यावरती पूर्ण महाराष्ट्राचा एकच सवाल होता, हा सवाल। आणि यावरती सरकारनं काम करायचं सोडून सरकार लागले मागं जरांगे पाटलांच्या। त्यावेळेसच पूर्ण महाराष्ट्रामधील लोकांना समजू लागलं की वा, हे राजकारण चाललंय काय, शाळा चालली आहे काय। त्या लोकांना हे पण गोष्ट कळायला लागल्या की महाराष्ट्रामध्ये फक्त जे श्रेयवाद आहे की आरक्षण आम्ही आणलं किंवा आरक्षणाचं एक गाजर दाखवायचा प्रयत्न शासनाने केलाय, असं हे वारंवार जरांगे सांगायचे। आता जी ही SIT लावायची चूक आहे, शासनानं पाटलावरती SIT लावलेली आहे ते झालं। आणि त्याने जे आरोप केलेले आहेत पूर्ण पक्षांनी, पूर्ण आमदारांनी, त्याच्या विरोधामध्ये मराठा समाज पूर्ण महाराष्ट्रामध्ये उफाळला किंवा
पहिल्यापेक्षा जास्त अजून एकी हे मराठ्यामध्ये व्हायला लागलेले आहे. पण थोडी एकी कमी होती, पण ह्या मॅटर पासून एकी एवढी वाढलेली आहे आणि आता नवीन पुढलं स्टेप काय असणार आहे यावर सर्वांचं लक्ष आहे. त्यामुळे गावागावामध्ये व्हॉट्सअप ग्रुप तयार झाले आणि त्यामध्येच एक गावोगावामध्ये एक मेसेज पसरू लागला. तो मेसेज म्हणजे काय की गावामध्ये आपण कुठलंही आरक्षणाची लढाई हिंसेनं लढायचं नाही, आपण अहिंसेनं लढाई लढायची. त्यामध्ये कुठेही जाळपोळ भांडण पिंड काय नाही, शांत मार्गानं लढाई लढायची. आणि ते म्हणजे कसं करायचं, ज्यावेळेस लोकसभेचं फॉर्म सुटतील त्यावेळेस प्रत्येक मतदारसंघातून कमीत कमी 1000 फॉर्म टाकायचे. मग समजून घ्या, ज्या मतदारसंघामध्ये 250 पेक्षा जास्त फॉर्म असतील त्या ठिकाणी बॅलेट पेपरचा उपयोग करावा लागतो. पण या ठिकाणी 1000+ फॉर्म असतील तर त्यावेळेस इलेक्शन आहे तेच रद्द करावं लागतं. कारण एवढं मॅनेजमेंट करणं, एका मतदारसंघामध्ये 1000 म्हणजे आपल्याकडे मतदारसंघ आहेत 48, म्हणजे 48,000 फॉर्म हे फक्त मराठ्यांचे पडणार. त्यामुळे इलेक्शन घेणं हे गोष्ट शक्य होणार नाही. मग शासनाने जर अशीच भूमिका धरून लावली तर शासनाच्या विरोधामध्ये मराठे शांतप्रिय पद्धतीनं लोकशाहीला धरून अशा प्रकारचं आंदोलन भविष्यामध्ये करतील अशी सध्या हालचाल चालू आहे. हे झाला पार्ट 1. जे फडणवीसांनी सेकंड चूक केली होती त्याचा हा पार्ट 1 झाला इफेक्टचा. आता दुसरा इफेक्ट बघून घ्या. फडणवीसांना प्रत्युत्तर म्हणून या पार्ट 1 नंतर पार्ट 2 असा पण येऊ शकतो, एक नवीन आघाडी यातून निर्माण होऊ शकते. एक राजकीय पक्ष म्हणा किंवा एक सामाजिक प्रश्न सोडण्याकरता ज्यावेळेस मराठ्यांना वाटू लागतं की बाबा नाही, आपलं जी मागणी आहे जोपर्यंत आपण सत्तेमध्ये जाऊन मिळत नाही तोपर्यंत आपली मागणी पूर्ण होणार नाही, ज्यावेळेस मराठ्यांना अशी खात्री भासू लागली अशा वेळेस मराठे स्वतंत्रपणे इलेक्शनला थांबवू शकतात. आणि त्यामध्ये वारंवार बघा वाचना झालेली आहे, वारंवार गोष्ट सांगितलेली आहे, ते म्हणजे बाळासाहेब आंबेडकरांनी. बाळासाहेब आंबेडकरांनी वारंवार जरांगे पाटलांना सांगितले की तुम्ही इलेक्शन लढवा, कारण निजामी मराठ्यापासून गरीब मराठा वाचवायचा असेल तुम्हाला इलेक्शन लढावं लागणार आहे. आणि जोपर्यंत तुम्ही इलेक्शन लढणार नाही तोपर्यंत आपली तुमची आमची मागणी हे पूर्ण होणार नाही. त्यामुळे जरांगे पाटलांना वारंवार बाळासाहेबांनी सांगितलं की तुम्ही निवडणुकीला थांबा, आपले माणसं जाहीर करा, आपण सोबत एकत्र मिळून हे निवडणूक लढवू. हा झाला एक गोष्ट. दुसरी, भाजपपासून जे नाराज लोक आहेत ते लोक पूर्णपणे पाटलाकडे वळालेले आहेत. त्यामध्ये बच्चू कडू आपण म्हणता येईल. बच्चू कडू या सत्तेमधील आहेत बच्चू कडू, पण ते सध्या त्यांचं वड हे पूर्णपणे 100% पाटलाकडेच आहे. कारण आतापर्यंत सुरुवातीपासून ते आजपर्यंत सपोर्टमध्ये हे बच्चू कडू आहेत. कारण बारस्कर ज्यावेळेस त्यांना समजले त्यावेळेस बारस्करांनी त्यांनी पक्षामधून हक्कलपट्टी केली आणि त्यांनी पत्र काढलं होतं की आज नंतर जरांगे पाटलाविषयी किंवा आरक्षणाच्या कुठल्याही मुद्द्याविषयी आपल्या पक्षामध्ये कोणीही बोलणार नाही, फक्त तो अधिकार माझा असेल ते त्यावरती बोलेल. म्हणजे डायरेक्टली त्यांना पाठिंबा हा कडून दिलेला आहे. ह्या 2 स्टेप आहेत. जर पहिली आहे एका मतदारसंघातून जर 1000 जर फॉर्म पडले आणि दुसरी जर इलेक्शनमध्ये मराठ्यांनी नवीन आघाडी तयार केली बच्चू कडू आंबेडकर आणि त्यानंतर जरांगे पाटील, तर महाराष्ट्राचं समीकरण काय असणार आहे हे राजकीय समीकरण भाजपला गोत्यामध्ये नक्कीच आणू शकतं. कारण ह्या 2 चुका जर फडणवीसांनी केल्या नसत्या तर आज महाराष्ट्रामध्ये वन वे असं भाजपचं सरकार असलं असतं. पण ह्या 2 चुकामुळं सत्ता संघर्ष हा वाढून 2024 मध्ये सत्ता संघर्षातून एक नवीन समीकरण तयार होऊन सत्ता कुछ और असेल. तुमचं याविषयी मत काय आहे नक्कीच कमेंट करून सांगा. चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबा.